नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, हे बघा, असं मार्वेल गवत निघून राहिलं आपलं आणि असे खाते पहा आवडीनं। हे बघा, हे आवडीनं खाता आहेत बकरं, शेळ्या। आणि ह्या गवताना काय आहे मित्रांनो, मार्वेल गवताचे इतकं महत्त्व आहे, कारण की हे गवत तुम्ही किती शेळ्यांना चारलं खाऊ घातलं तरी याच्यापासून म्हणजे काही इफेक्ट शेळ्यांना होत नाही। याच्यापासून संडास लागत नाही किंवा काहीच अडचण नाही, एकदम पोषक, शेळ्यांसाठी पोषक आहे। एक नंबर मार्वेल गवत आहे। तर काल एक आपण व्हिडिओ टाकला होता, तर एका दादाने आपल्याला कमेंट केली होती की समजा तुम्ही हे बियाणं कुठून मागितलं होतं। तर मागितलं काय नाही मित्रांनो, हे आमच्या चुलत भावाकडं होतं, त्यांनी पण असंच पाहुण्याकडून आणलं होतं। याला काय विकत घ्यायचं काम नाही, पण आता काही विकत असतील ते आपण नाही सांगू शकत समजा, पण आपल्याकडं आमच्या भागामध्ये कोणी असं विकत देत नाही आहे। हे माणुसकीनं एकमेकाला देतं आहे, कारण की हे काय एवढी महागामोलाची गोष्ट नाही, म्हणजे हे नाही आहे। याला काय थोडं जर नेलं तुम्ही तर याच्यामध्ये भरपूर काही लागवड करता येते आपल्याला, जास्त हे करायचं काम नाही। थोड्याच एक कावळा जर नेला तर याच्यामध्ये तुम्ही एक पेंडी जर नेली तर याच्यामध्ये तुमचं 10 गुंठे शेत निघू शकतं। इतकं म्हणजे हे मार्वेल गवत काही जास्त लागत नाही तुम्हाला, त्याच्यामुळं शेळ्यांसाठी खूप पोषक आहे। आणि हे बघा, आता कशा कांड्या पोसलेल्या आहेत मित्रांनो, खायला पण इतक्या आवडीनं खातात शेळ्या। तुम्ही बघा, आता एक काडी पण ठेवणार नाही याच्यातली, पूर्ण खाणार। ते खालचे पडलेले सुद्धा खाणार आहे, खाली पडलं आता बघा, हे खाली पाडतात शेळ्या थोडंफार, तर हे पण वेचून खाणार आहे त्या। तर एक काडी पण ठेवत नाही मित्रांनो। आणि काडी बघा आपली कसं पोसलंय, तर याला काय केलं होतं मित्रांनो, आपण 10-20 हे खतं वापरलं होतं, म्हणजे टाकलं होतं याला। एक वेळेस युरिया टाकला आणि एक वेळेस 10-20 असं 2 वेळेस आपण खतं दिलेलं आहे, टाकलेलं आहे समजा। आणि आता सध्या इतकी वाढ झाली त्याची, पण सध्या आपलं हेच होईना, म्हणजे कापणं होईना। तर आता आपण एक भारा आणला होता चांगला, तर यांनी पूर्ण खाल्ला मित्रांनो। अरे बघा पिल्लं कसे खात आहेत। शेळ्यांचा, बकरांचा इतका आवडीचा चारा आहे हा, की नंबर 1 गवत आहे आवडीचं। आणि पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये जर सर्वात पोषक म्हणलं कोणत्या ऋतूमध्ये एक नंबर येणारं गवत म्हणजे फक्त मार्वेल। फक्त याला काय पाहिजे, पाणी। आणि तुम्ही जर युरियाचा वापर केला समजा महिन्यातून 1-2 वेळेस, तर याची वाढ पण खूप होते मित्रांनो, जवळपास 4.5-5 फूट वाढतोय। तसं आपला आता वाढून पडलेला आहे, जवळपास 4 फुटापर्यंत आपला ह्या मार्वेल गवत वाढलेला आहे मित्रांनो। तर याचे आपण 3 तुकडे करून कुऱ्हाडीनं कट करून यांना टाकलेलं आहे शेळ्यांना। खूप मार्वेल गवताचं म्हणजे महत्त्व खूप छान आहे, शेळ्यांसाठी पोषक आहे। तर तुमच्याकडे जर शेळ्या असतील आणि हे गवत जर नसेल, तर आता सध्या तुम्हाला चान्स आहे मित्रांनो, कारण की आता जर मार्वेल गवत लावलं तुम्ही, तर हे हिवाळाभर तुम्हाला पाणी पण नसलं तुमच्याकडे तरी पण चालतंय। 5-10 गुंठे, 2 गुंठे असं जर तुमच्याकडे शेळ्या कमी असतील, शेळ्याच्या प्रमाणानुसार तुम्ही याची लागवड करू शकता। शेळ्या तुमच्याकडं 5 असेल, 10 असेल, त्याप्रमाणे तुम्ही शेतामध्ये लावून याची चांगल्यापैकी शेळ्यांसाठी हिरवा चारा म्हणून वापर करू शकता मित्रांनो। आपण तुती पण लागवड केली होती, पण तुतींचं काही तूट झाली आणि काही आली, त्याच्यामुळे तुतीचं काही एवढं हे नाही समजा। बघू आता नंतर पाणी गिनी लागल्याच्या नंतर उन्हाळ्यामध्ये नंतर तर आपण लावणार जी लागवड करणार जी, पण आता सध्या आपल्याला हे मार्वेल गवत हे म्हणजे आपल्याला पाणी जरी नसलं तर हिवाळ्यात म्हणजे कापण्या करायला चालते याची। पाणी नसेल तरी पण हे म्हणजे याचं काहीच अडचण नाही, याला पाणीचं असावं असं काही नाही मित्रांनो। त्याच्यामुळे तुमच्याकडे जर शेळ्या असतील तर 100% तुम्ही
5-10 2 गुंठे जरी लावून बघा आणि शेळ्यांना चारा एक नंबर उपयोगी आहे. तर अशा पद्धतीनं आपण जवळपास 5 गुंठे असं ना आपलं, जास्त नाही आहे समजा 5-6 गुंठे, तर त्याच्यामध्ये आपल्या 10 शेळ्या 100% एक वैरण 10 शेळ्यांना निघते. आपल्याकडे 5च शेळ्या आहेत समजा आणि बकरं आहेत आपल्याकडे 10. मोठाले 2 बोकड आहेत, 2 बोकड मोठाले, 5 बोकड छोटाले, 5 आणि 2 7 आणि 3 पाठी, असे 10 बकरं आहेत आपल्याकडे. हे बघा, हे मोठाले बोकडे आणि पलीकडले जे दिसते तुम्हाला ते पण बोकडे तिन्ही पण. त्याच्यात बोकड 5 आहेत, इकडे 2 आहे, छोटाले इकडे इकडल्या साईडला, तो पण पलीकडे एक बोकड आहे आणि 3 पाठी याच्यामध्ये आणि 5 शेळ्या मोठाले आहेत आपल्या. त्याच्यानंतर ह्या 5 शेळ्या आहेत आणि ही एक पाठ म्हणजे 6वी आहे. या 6 पण शेळ्या आपल्या पहिल्याना वेलेल्या आहेत. आता सध्या गाभण म्हणलं तर ही एक आहे, त्याच्यानंतर ती एक गाभण आहे. 4 शेळ्या गाभण आहेत मित्रांनो आपल्या. ह्या शेळ्या आपल्या दिपाळीला खाली होत्या ना, आता दिपाळीची वेळ जमते समजा. तर मित्रांनो, शेळ्यांसाठी चारा खूप महत्त्वाचा आहे. हिरवा चारा, नुसतं हिरव्या चाऱ्यावर पण नाही होऊ शकत, तुम्हाला सुका चाऱ्याचं पण नियोजन करणं आहे. दोन्ही चारा तुमच्याकडं पाहिजे. कमीत कमी 10% हिरवा चारा तुमच्याकडं अवेलेबल पाहिजे टाकण्यासाठी. 90% सुक्या चाऱ्यावर पण चालतंय शेळीपालन. असं नाही की नुसतं समजा सुक्या चाऱ्यावर पण, नुसतं सुक्या चाऱ्यावर पण करतायत कोणी कोणी, पण हिरवा चारा थोडाफार असला म्हणजे बरं राहतं. त्याच्यामध्ये मग तुम्ही नेपियर लावू शकता, हे मार्वेल लावू शकता किंवा दशरथ घास, मेथी घास, असे बरेच प्रकारचे गवत आहेत. समजा आपलं पाणी जर असलं, पाण्याचं नियोजन असलं, तुम्ही 4-5 प्रकारचं लावून पण चांगल्यापैकी नियोजन करू शकता. अशा पद्धतीनं आपलं नियोजन आहे मित्रांनो शेळी पालनाचं. बघा, आता एक काळी पण ठेवणार नाही आणि एकदम आवडीनं खातायत मित्रांनो. आणि बगर खताचं होत नाही बरं का. याला एक तर लेंडी खत जर तुमच्या शेतामध्ये असेल, शेणखत असेल, तर रासायनिक खत नाही वापरलं तरी चालतं. पण ते जर नसलं तुमच्याकडं तर तुम्हाला रासायनिक खत आणि युरिया देणं खूप गरजेचं आहे. कारण की शेळ्यांना कोणत्याही माल लावला आपण तर त्याच्यासाठी आपल्याला खताचं नियोजन करणं खूप गरजेचं असतं. खत असेल तर कोणताही माल झपाट्यानं वाढतोय आणि आपल्या जनावरांसाठी चांगला कमी जागेमध्ये जास्तीत जास्त चारा उपयोगी पडतोय, आपल्याला निघतोय. तर अशा पद्धतीनं आपल्या मार्वेल गवताचं महत्त्व थोडक्यात तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.